Hello friends, good evening. Today our lecture is on anatomy. So first of all, what is anatomy? Anatomy is a branch of medical science which deals with the study of normal structure of healthy human being. So आपल्याला anatomy मध्ये एका निरोगी माणसाच्या नॉर्मल शरीराचा अभ्यास करायचा आहे, बरोबर ना? यामध्ये आपण पहिला सिस्टम स्टार्ट करणार आहोत, नर्वस सिस्टम. सो now we start the nervous system. So nervous system म्हणजे काय? नर्वस सिस्टम म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा मेंदू आणि मेंदू मार्फत जाणारा स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉर्डून निघणाऱ्या असंख्य अशा नर्व्स आहेत जे आपल्या शरीराला सेन्सेशन देतात की काय कशापासून आपल्याला सेन्सेशन भेटते आणि नंतर आपण आपलं शरीर कशा प्रकारे त्याला प्रतिसाद देत असतो. हे सर्व प्रकारे फक्त सेंट्रल नर्वस सिस्टम पासून हे चालतं. शरीर हे नर्वस सिस्टम पासूनच चालतं. शरीराला कंट्रोल करण्याचं काम सुद्धा नर्वस सिस्टमचं आहे आणि पूर्ण बॉडीला चालवण्याचं काम सुद्धा नर्वस सिस्टमचं आहे. तर चला आपण नर्वस सिस्टम पाहूया. तर यामध्ये आपण नर्वस सिस्टमला डिस्क्राइब करणार आहोत आणि नर्वस सिस्टमचे फंक्शन्स पाहणार आहोत. नाउ वी स्टार्ट द नर्वस सिस्टम. Nervous systems are further divided into two parts. First is central nervous system and second is peripheral nervous system. Central nervous system मध्ये further two parts आहेत. त्यामध्ये पहिला पार्ट आहे ब्रेनचा आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. ओके, तर सेंट्रल नर्वस सिस्टम फर्दर डिवाइड्स आहेत ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा आपण अभ्यास करू सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये दोन गोष्टी आढळतात. पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे काय? पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे नर्व्हचा अभ्यास. तर नर्व कुठल्या प्रकारचे? तर यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये दोन प्रकारचे नर्व्स येतात. ते नर्व्स आहेत सेन्सरी नर्व, सेन्सरी नर्व. सेकंड इज मोटार नर्व. ओके, तर सेन्सरी नर्व म्हणजे काय? सेन्सरी नर्व म्हणजे जे की आपल्या शरीराची संवेदना सेन्सेशन ब्रेनला पोहोचवणार. जसं एक प्रकारची चिमटी जर आपण घेतली तर हा एक प्रकारचा सेन्सेशन जो आहे ब्रेनला पोहोचला की कोणीतरी आपल्याला चिमटी घेतलेली आहे. त्याच प्रकारे ब्रेन त्याला अप्लाय करेल, मोटर नर्व ऑर्डर देईल की कोणीतरी चिमटी घेतलेली आहे. तर मोटर नर्व ऑर्डर करेल, तर मोटर नर्व ऑर्डर नाही आणि लगेच आपलं शरीर सांगेल कोणीतरी चिमटी घेतली आहे, त्या ठिकाणी आपण त्याला हटकवू. हे काम मोटर नर्वचं आहे. तर पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये दोन प्रकार पडतात, सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व. तर ह्या सेन्सरी नर्वला आफ्रंट नर्व सुद्धा म्हणतात. आफ्रंट म्हणजे जे आउटसाइड वरून ब्रेन पर्यंत पोहोचवणे. आणि मोटर नर्वला इफ्रंट नर्व शब्द वापरला जाते. इफ्रंटचा अर्थ आहे ब्रेन पासून संपूर्ण अवयवापर्यंत, शरीराच्या सर्व पार्ट पर्यंत. सो नाउ वी अंडरस्टँड द सेंट्रल नर्वस सिस्टम हॅव टू पार्ट्स, सेंट्रल नर्वस सिस्टम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम्स आर फर्दर डिवाइडेड द पार्ट्स. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा अभ्यास करणार आहोत आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये आपण नर्वचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये दोन प्रकारचे नर्व असतील, सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व. सेन्सरी नर्व मध्ये शरीराला संवेदना देण्याचं काम सेन्सरी नर्व करतात की कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन शरीराचं ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचं काम होतं. मोटर नर्व एक प्रकारचा ऑर्डर नर्व आहे. ब्रेन त्याला ऑर्डर करतो आणि आपलं शरीर त्याला अप्लाय करतं. मोटार नर्व जे आहे मित्रांनो, मोटार नर्वचं फर्दर डिवायडेशन त्यांनी दिलं आहे. मोटार नर्व ज्याला आपण ऑर्डर नर्व असं म्हटलंय, मोटार नर्व. तर मोटार नर्व हे ऑर्डर नर्व असतात. याचे फर्दर डिवायडेशन त्यांनी केलंय नर्वस सिस्टम मध्ये. तर सर्वात पहिला आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे काय? ऑटोनॉमस नर्वस सिस्टम मध्ये बॉडीच्या ज्या नर्व्स आहेत त्या व्हॉलंटरीली परफॉर्म करतात. व्हॉलंटरी म्हणजे आपण घडवतोय ज्या गोष्टीला आपल्याला करायचं आहे ते व्हॉलंटरी. ओके, it works as a autonomic nervous system, it work as a
व्हॉलंटरी ओके. So second motor nervous, first is autonomic nervous system and second is somatic nervous system. Somatic nervous system. Somatic nervous system, it work as a involuntary, म्हणजे शरीर त्याला कुठल्याही गोष्टीचं आपण त्याला अप्लाय करू शकत नाही, आपण त्याला ऑर्डर करू शकत नाही, ब्रेन ऑटोमॅटिकली परफॉर्म करतं. याला सोमॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये इन्व्हॉलंटरी वर्क होतं. जसं की आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्याचं सिक्रेशन करण्याचं काम इन्व्हॉलंटरी वर्क. शरीरामध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सला एक्साइट करण्याचं काम, त्या ग्लँड्सला इनहिबिट करण्याचं काम इन्व्हॉलंटरी नर्वस सिस्टीम कडे देण्यात आलेलं आहे. बरोबर. आता सोमॅटिक नर्वस सिस्टीम, आता आपण सोमॅटिक नर्वस सिस्टीमला फर्दर डिवाइड्स त्यांनी केलेला आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत सोमॅटिक नर्वस सिस्टीमचं फर्दर डिव्हिजन. नाउ वी डिस्क्राइब द सोमॅटिक नर्वस सिस्टम्स आर फर्दर डिवाइडेड इनटू टू सोमॅटिक नर्वस सिस्टीम. ओके. सोमॅटिक नर्वस सिस्टमला फर्दर याच्यामध्ये डिवाइड्स केलेलं आहे, ते डिव्हिजन आपण पाहणार आहोत. सोमॅटिक नर्वस सिस्टम, यामध्ये नंबर 1 आहे सिम्पॅथेटिक नर्व, आणि दुसरा आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्व. आता सिम्पॅथेटिक नर्व म्हणजे काय बघा. आपण सोमॅटिक नर्वस सिस्टमला डिवाइड केलंय, त्याचं डिव्हिजन केलंय. त्या डिव्हिजन मध्ये 2 प्रकारच्या नर्व्स आपल्याला भेटल्या. पहिला आहे सिम्पॅथेटिक नर्व आणि दुसरा आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्व. तर सिम्पॅथेटिक नर्व कशा काम करतात, काय सिम्पॅथेटिक नर्व म्हणजे काय, तर सिम्पॅथेटिक नर्व म्हणजे इट वर्क ॲज अ फिजिकल ऍक्टिव्हिटी. शरीराच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सिम्पॅथेटिक नर्वची आवश्यकता असते. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व मध्ये म्हणजे काय, तर पॅरासिम्पॅथेटिक नर्व हे टोटली अपोजिट वर्क करतात सिम्पॅथेटिक नर्वच्या अपोजिट. जसं की शरीराला फाईट करण्याचं काम, फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्याचं काम सिम्पॅथेटिक नर्व करतात, तर शरीराला रिलॅक्स करण्याचं काम पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स करतात. तर अशा प्रकारचं आपण हे डिव्हिजन पाहिलेलं आहे. सो नर्वस सिस्टम्स आपण पाहिली, त्याला डिस्क्राइब आपण केलं, सर्वांनी आपण पाहिलं असेल तरी सुद्धा मी एकदा आपणास ओव्हरलुक करून देतो की नर्वस सिस्टमचे 2 पार्ट्स आहेत. जनरली नर्वस सिस्टम विषयी खूप सारं कन्फ्युजन असतं विद्यार्थ्याच्या मनात की नेमकं नर्वस सिस्टम म्हणजे काय, हे कशा प्रकारे काम करतं, नेमकं ब्रेन परफॉर्म करतो का, स्पायनल कॉर्ड परफॉर्म करतो का, नेमकं काय हे वर्क करतं. तर मित्रांनो, सेंट्रल नर्वस सिस्टम मी सांगितलं की नर्वस सिस्टमचे 2 पार्ट आहेत, ज्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम आहे आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये वर्क करतं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. बघा एक छोटीशी डायग्राम मी दाखवते तुम्हाला. तर दिस इज द स्पायनल कॉर्ड, दिस इज द ब्रेन. ओके. इट वर्क एज ए सेंट्रल नर्वस सिस्टम CNS आणि PNS इज दॅट की याच्यापासून ज्या नर्व्स निघतात, जसं हे क्रॅनियल नर्व, ज्याला आपण 12 क्रॅनियल नर्व्स आहेत, शरीरामध्ये 12 क्रॅनियल नर्व्स आहेत. हे क्रॅनियल नर्व्स शिवाय यामधून स्पायनल कॉर्ड मधून निघणाऱ्या नर्व्स, स्पायनल कॉर्ड हा वर्टिबल कॉलम्स मध्ये ठेवलेला आहे. ह्या नर्व्स शरीराच्या असंख्य भागामध्ये पसरल्या जातात, जे शरीराला सेन्सेशन पुरवतात आणि मोटर नर्व त्याला, क्रॅनियल नर्व्स त्याला मोटर नर्व मध्ये कन्वर्ट करून ऑर्डर करतात. हे अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. आता आपण नर्वस सिस्टमचं फंक्शन्स पाहणार आहोत. तर नेमकं नर्वस सिस्टमचं नेमकं काय फंक्शन्स आहे, कशा प्रकारे नर्वस सिस्टम काम करतं. तर सर्वात पहिले नर्वस सिस्टमचं फंक्शन आहे
सेन्सरी फंक्शन. तर सेन्सरी फंक्शन बद्दल आपण बोललोय की ज्या प्रकारे आपल्याला एखादा मच्छर चावतो हाताला, तर मच्छर चावल्यानंतर सेन्सरी नर्व आपल्या मेंदूला, आपल्या ब्रेनला एक संदेश पोहोचवतो इमिजिएट, की ज्यामध्ये तो सांगतो की कुठेतरी तुम्हाला काहीतरी चावलाय. लगेच आपला मेंदू मोटर नर्वद्वारे ऑर्डर करतो. बघा, म्हणजे आपण सध्या सेन्सरी नर्व बद्दल की मच्छराने चावलं, चावल्याबरोबर सेन्सरी नर्व आपलं काम केलं, ब्रेनला माहित पडलं की मच्छराने कुठेतरी चावलाय. दिस इज द सेन्सरी फंक्शन. ओके, फंक्शन्स ऑफ नर्वस सिस्टम. फंक्शन्स नंबर 1 सेन्सरी फंक्शन आपण सांगितलं. आता दुसरा फंक्शन्स आहे मोटार फंक्शन्स. आपण सांगितलं की मोटार फंक्शन मध्ये मोटर नर्व म्हणजे हे ऑर्डर नर्व आहे, जे ऑर्डर करतात. ज्या प्रकारे ब्रेनला असं माहित पडलं की मच्छराने चावलाय, तर तिथे जाऊन आपल्याला मारायचं, म्हणजे मच्छर आपल्याला परत चावणार नाही, तर ते काम मोटर नर्वचं आहे. ब्रेन हे माहित करेल आणि मोटर नर्व मार्फत ऑर्डर करेल आणि लगेच आपण त्या जागेच्या मच्छराला मारू. दिस इज द मोटर नर्व परफॉर्मिंग. दिस इज द फंक्शन्स ऑफ नर्वस सिस्टम. थर्ड, मेंटेन द नॉर्मल स्ट्रक्चर. मेंटेन नॉर्मल स्ट्रक्चर ऑफ बॉडी. शरीराला नॉर्मल स्ट्रक्चर मध्ये ठेवण्याचं काम सुद्धा नर्वस सिस्टम करते. 3 फंक्शन झाले. आता आपण चौथा फंक्शन पाहणार आहोत. टू कंट्रोल द बॉडी. ओके, नाउ द फोर्थ फंक्शन इज टू कंट्रोल द बॉडी. नर्वस सिस्टम मध्ये सर्वात महत्वाचा फंक्शन टू कंट्रोल द बॉडी. पूर्ण शरीराला कंट्रोल करण्याचं काम नर्वस सिस्टम करतं. नर्वस सिस्टम ब्रेन, स्पायनल कॉर्ड या सर्व केंद्राला अंतर्मुख आहे. ओके, दिस इज द फोर्थ फंक्शन. फिफ्थ फंक्शन इज एक्साइटरी फंक्शन. एक्साइट, EXCITOR, एक्साइटरी फंक्शन. सो एक्साइटरी मीन्स व्हॉट? टू एक्साइट. एक्साइट करणे म्हणजे उत्तेजित करणे. समजा आपल्या शरीरामध्ये आपल्याला गरमी झाली असेल, तर खूप सारी गरमी झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये खूप हेवी प्रमाणात पर्स्पिरेशन होतं, म्हणजे घाम निघतो. तर हा घाम मग हवा लागल्यानंतर आपल्याला कसं का घाम ऑटोमॅटिक निघून जातो. तर दिस इज द एक्साइट. शरीराने कशाला एक्साइट केलेलं आहे? ग्लँड्सला. ज्या ग्लँड्स पर्स्पिरेशन प्रोड्यूस करतात, म्हणजे घाम प्रोड्यूस करतात. ओके, ज्या एक यामध्ये आणखी एक छोटंसं फंक्शन आपण उदाहरण पाहूया एक्साइटरीमध्ये. थंडीमध्ये, जनरली थंडीमध्ये काय होतं की आपल्याला खूप जास्त थंडी वाजते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्किन आणि बॉडी टेम्परेचर रेग्युलेशन एक फंक्शन आहे शरीराचं, जे सेंट्रल नर्वस सिस्टमशीच रिलेटेड आहे. तर या नर्वस सिस्टममध्ये ज्या प्रकारे बॉडीचं टेम्परेचर कमी होतं, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला थंडी वाजते, ऑटोमॅटिकली बॉडी हीट फंक्शन प्रोड्यूस करते, म्हणजे शरीराला गरम करते. सो व्हॉट इज दिस? दिस इज द एक्साइटेशन, उत्तेजित करणे. हे उत्तेजनाचं काम सुद्धा नर्वस सिस्टम करते. दिस इज एक्साइटरी फंक्शन. नाउ 6 इज द इनहिबिटरी फंक्शन. इनहिबिटरी मीन्स इनहिबिट म्हणजे बंद. इनहिबिटरी फंक्शन्स म्हणजे शरीरामध्ये अशा गोष्टी घडून राहिल्या ज्या जास्त प्रमाणामध्ये शरीराला नकोश आहेत, अशा गोष्टीला इनहिबिट करण्याचं, त्याला प्रतिबंध लावण्याचं काम नर्वस सिस्टम करतं. दिस इज द इनहिबिटरी फंक्शन्स ऑफ द नर्वस सिस्टम. नाउ we studied about the nervous system, the structure of nervous system, what is the part of nervous system and the functions of nervous system. Okay, in next lecture we studied about the neuron. So neuron is the structural and functional unit of the nervous system, is called as neuron. So friends, now we stop here and thank you for the lecture.